गेल्या 8 दिवसांपासून दीपक बोराडे यांचं आझाद मैदानामध्ये उपोषण. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. बोराडेंना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं धनगर बांधव मुंबईमध्ये दाखल. सिंधुदुर्गमधील आंदोलनामध्ये राजू शेट्टी सहभागी. काजूला हेक्टरी 3 लाखाचं अनुदान आणि बोगस औषधांचा कंपन्यांवर कारवाई करावी. शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करणाऱ्या आंबा व्यापाऱ्यांवर कारवाई करावी. राजू शेट्टी यांची मागणी. सिंधुदुर्गमध्ये आंबा काजू उत्पादकांच्या नुकसान भरपाईसाठी चक्काजाम आंदोलन. कणकवली तालुक्यामधील नांदगाव तिठा परिसरात मुंबई गोवा महामार्ग रोखला. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. शरद पवार यांच्याकडून महाविकास आघाडीच्या आमदारांसोबत आज डिनर डिप्लोमसी. राज्यसभेवर निवड केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी डिनर डिप्लोमसी. आज संध्याकाळी 7 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये डिनर डिप्लोमसीचं आयोजन. संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाच्या इंग्रजी हिंदी आवृत्तीचं आज प्रकाशन होणार. दिल्लीमध्ये सायंकाळी 7 वाजता प्रकाशन. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी साखर उद्योगाच्या मुद्द्यावर बैठक बोलावली. उद्या दुपारी 1 वाजता विधान भवनात बैठकीचं आयोजन. बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, काही मंत्री उपस्थित असणार. साखर आयुक्त, सहकार आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार. पुण्यातील दौंडमध्ये मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते गुढीपाडवा पट वाढवा अभियानाचा शुभारंभ. जिल्हा परिषद आणि शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी उपक्रम. बापू शिंदे अपहरण प्रकरणामध्ये 2 जिल्हा परिषद सदस्य ताब्यात. बापू शिंदे सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये जबाब देण्यासाठी हजर. साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीच्या बापू शिंदे यांच्या अपहरण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौरांना गर्दीमध्ये धक्काबुक्की. खासदार श्रीकांत शिंदे संतापले. भर रस्त्यामध्ये सुरक्षा रक्षकांची घेतली शाळा. व्हिडिओ व्हायरल. कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेमध्ये रस्सीखेच. मल्लेश शेट्टी, विकास म्हात्रे, जयवंत भोईर यांची थेट स्पर्धा. अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेणार. श्रीकांत शिंदे यांची माहिती. यवतमाळच्या भांडेगाव टोल नाक्यावर महाविकास आघाडीकडून टोल बंद करण्यासाठी आंदोलन. यापूर्वी देखील टोल बंद करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं. मात्र कोणतीही कारवाई न झाल्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक. चंद्रपूर महापालिकेकडून 42 कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी 30 व्यावसायिक मालमत्ता सील. मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम. थकबाकी वसूल करण्यासाठी महानगरपालिकेने 15 विशेष वसुली आणि जप्ती पथकं नियुक्त केली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या ग्रीस्टॅक पोर्टल यावर अपूर्ण माहिती. प्रशासकीय दिरंगाईमुळे शेतकरी फार्मर आयडी पासून वंचित. प्रशासनाने लक्ष देण्याची बिरसा ब्रिगेडची मागणी. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद. पालिकेच्या तिजोरीमध्ये 20 दिवसात 80 कोटी जमा. अभय योजनेचा 27,000 नागरिकांनी घेतलाय लाभ. वर्ध्याच्या मनसावळी ते कान्होली मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 3 ट्रॅक्टरवर कारवाई. कारवाईमध्ये 21,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 5 जणांवर गुन्हा दाखल. अकोल्यामध्ये भूमिगत गटार योजनेमुळे नागरिक त्रस्त. 10 ते 11 दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प. प्रशासनाने तातडीने काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करावा. नागरिकांची मागणी. धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढताच मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी झपाट्यानं कमी झाली. तेरणा, निम्न तेरणा आणि सीना कोळेगाव प्रकल्पातील पाणी पातळी ही खालावली आहे.